गाईस, वेलकम टू माय व्लॉग. कसे तुम्ही बरे आहेत ना? आज मी परत घेऊन आलो रेसिपी व्हिडिओ आणि आज आम्ही बनवणार आहे पनीरची भाजी. तर पनीरची भाजी मम्मी बनवणार आहे. तर चला बनवूया आपण. मस्त तुम्हाला दाखवतो रेसिपी. तर मित्रांनो, हे बघा मम्मीनी एका कढईमध्ये कांदा परतायला ठेवलाय. कांदा कापून घेतलाय आणि ते आता मम्मी टमाटर पण कापते. बघा बघा मम्मी आता काय करते. पहिला तेलात कांदा फ्राय करते आहे. त्याची पेस्ट बनवायची आहे. आता याच्यानंतर मी टमाटर टाकणार आहे. अद्रक आणि लसूण ह्याची मी पेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, आता मम्मीने इथे टमाटर कापून घेतले आणि आता टमाटर टाकते. आता अद्रक पण कापून घेतलं. मित्रांनो, हे बघा कांदा आणि टमाटर इथे चांगलं परतून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये अद्रक लसूण पण ॲड केलेलं आहे. मस्त परतून घ्यायचं आहे. आता याची ग्रेव्ही करायची आहे. अद्रक लसूण टमाटर मिरची चांगलं हे बनवलेलं आहे. आता याची ग्रेव्ही करायची आहे आणि वाटाणे एक शिट्टीला आपण बॉईल करून घ्यायचं आहे. आता मम्मीने इथे कुकर लावला आहे आणि त्यात आपण ग्रेव्ही करू याची. मित्रांनो, आता आम्ही पनीर आणलं आहे. मम्मीने पनीरचे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत आणि मित्रांनो, हे बघा इथे आपली पेस्ट पण तयार आहे. पुरेसा किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि सुहानाचा मटर पनीर मिक्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर लागणार आहे धणेपूड आणि आता ही ग्रेव्ही केलेली आहे ही आता त्याच्यात पहिले बटर टाकणार आहे. हे बघ, बटर घ्यायचं. तर मित्रांनो, आता मम्मीने बटर टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ग्रेव्ही ॲड केलेली आहे. ग्रेव्ही चांगली मिक्स करायची. शिजवून घ्यायचं आहे. मित्रांनो, इथे मम्मीने आता 2-3 मिनटं ग्रेव्ही शिजवली आहे आणि आता आपण धनीपूर टाकलं आहे थोडंसं आणि रेड चिल्ली पावडर आणि आता आपण टाकतोय किचन किंग मसाला. मित्रांनो, आता आपण मटर पनीर मसाला टाकलेला आहे सुहानाचा. मित्रांनो, आता मम्मी पनीर ॲड करते. पनीरला आपण आधी वॉश केलेलं आहे. आता मम्मीने पनीर ॲड केलेलं आहे. सगळं आपण मिक्स करतो. परत 2 मिनटं बॉईल करत ठेवलेलं आहे. आता मम्मी ते वाटाणे ॲड केलेले आहेत. बघा, मस्त चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड करायचं आहे. मित्रांनो, आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर साखर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. परत 2-3 मिनटं जरा झाकण ठेवून चांगलं शिजवायचं आहे.
मित्रांनो आता आपली इथे मटर पनीरची भाजी रेडी झालेली आहे बघा, मस्त उकळी आलेली आहे. तर मित्रांनो आता मी जेवायला बसलो आहे. पनीरची भाजी आणि डाळ आणि भात. तुम्ही या ब्लॉगमध्ये बघितलं आपण पनीरची भाजी बनवली. तर आपण या ब्लॉगला एंड करूया. चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.